मॅप चुकला आणि कार थेट कॅनॉलमध्ये जाऊन पडलेली आहे। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे। बातमी पाहतो छत्रपती संभाजीनगरमधून अपघातासंदर्भातली ही कार थेट कॅनॉलमध्ये पडली आहे। रात्रीपासून कारमधील पती पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती आहे। पैठण तालुक्यामध्ये एक धक्कादायक आणि हृदय पिळवटवून टाकणारी घटना समोर आलेली आहे। मोबाईल मॅपच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे स्विफ्ट कार थेट कालव्यामध्ये कोसळली आहे आणि पती पत्नींसह त्यांना वाचवण्यासाठी उतरलेले तरुण असे तिघेही बेपत्ता झालेले आहेत। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी सचिन आपल्यासोबत आहेत। सचिन, या बेपत्ता पती पत्नीचा काही शोध अजूनही लागलेला आहे का? पोलिसांचा तपास कोणत्या मार्गाने सुरू आहे आता? श्रद्धा, गेली अनेक तास झालेले आहे, मात्र अजूनही त्या बेपत्ता पती पत्नी आणि त्यांना वाचवणारा एक गावकरी या तिघांचाही अजून शोध लागलेला नाहीये। हीच ती कार आहे जी कार कॅनॉलमध्ये पडली होती आणि याच ठिकाणाहून जो वळण घेत असताना ही कार या कॅनॉलमध्ये पडली होती। आता हा प्रवास कसा झाला मी तो दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा जो मार्ग दिसतोय त्या मार्गावरून ते इसारवाडी या भागाकडे जात होते, मात्र दरम्यान त्यांनी जो मॅप टाकला होता तो मॅप चुकला आणि जो सरळ रस्त्याने जात असताना त्यांना या ठिकाणी टर्न मारावा लागला आणि हा जो कॅनॉलचा रस्ता आहे त्या कॅनॉलच्या रस्त्याने ते इथं आले। मग इथं आल्यानंतर त्यांना हे कळालं की आपण आता चुकीच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणाहून त्यांनी वळण घेण्याचा प्रयत्न केला आणि वळण घेण्याच्या प्रयत्नामध्ये ती वाहन जी आहे ती पाण्यामध्ये पडली आणि तिघेही, त्या गाडीमध्ये 3 जण होते, ते तिघेही पाण्यामध्ये बुडाले। मात्र एक जण प्रसंगावधान राखत वरती आला, मात्र त्यानंतर जे दोघं होते ते यामध्ये पती पत्नी या पाण्यामध्ये बुडाले आणि बेपत्ता झाली। ही घटना पाहत असलेला एक गावकरी या ठिकाणी आला, त्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो गावकरी देखील या पाण्यामध्ये आता बेपत्ता झालेला आहे। पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार अग्निशमन दलांकडून या कॅनॉलमध्ये पुढे अनेक किलोमीटरपर्यंत पाहणी सुरू आहे। त्याचबरोबर जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्या नातेवाईकांनी देखील सांगितलं आहे की जो मॅप लावला होता तो मॅप चुकला आणि त्यानंतर ही दुर्घटना घडलेली आहे। त्यामुळे ही मोठी दुर्घटना घडलेली, यावरून एक प्रश्न उपस्थित होतोय की कितपत आता या मॅपवर विश्वास ठेवावा, कारण की गेल्या काळामध्ये अनेक घटना मॅपच्या चुकीच्या निर्देशामुळे घडलेल्या आहेत। त्यामुळे ही घटना जरी दुर्दैवी असली तरी अजूनही या पती पत्नीचा शोध लागलेला नाही। पोलीस कसून शोध घेत आहे परिसरामध्ये। श्रद्धा, नाही, बरोबर आहे सचिन, माझा सुद्धा तोच मुद्दा होता की मॅपवर ही जी लोक आहेत, हे जे नागरिक आहेत, ते मॅपवर विश्वास ठेवून त्यांना रस्ता जो चुकलेला आहे आणि नंतर मग ही दुर्घटना घडलेली आहे। यापुढे सुद्धा अशा घटना घडण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। धन्यवाद सचिन, अपडेट घेत राहा।